Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन केल्यावरती तुमच्या होम पेजवरती असा मेसेज येत असेल बघा की तुमचा ईमेल ID आहे आणि त्याच्यासमोर व्हेरीफायचं सिम्बॉल लिहिलेला आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे तर कसं करायचं, तर सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती व्हेरीफायवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आणि तुमचा ईमेल ID जो आहे तो व्हेरीफाय झालेला असेल. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्याचं बघा ईमेल ID चुकीचं झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाही आहे. ही जी प्रोसेस आहे व्हेरीफाय ईमेलची ही मॅन्डेटरी नाही आहे, म्हणजे कंपल्सरी करायची गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी व्हेरीफाय करा, अदरवाईज नाही केलं तरी चालेल, है ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घाबरून जायची गरज नाही आहे. आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. तर रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमचं, आता व्हेरिफिकेशन पण झालं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढची स्टेप काय आहे, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा 26 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन तुम्हाला हे करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर तात्पुरती गुणवत्ता यादी. याच्यामध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. आता काय होत आहे की काही विद्यार्थ्याचं नॉन क्रिमिनल आलेलं नाही, काही त्याचं उत्पन्न आलेलं नाही आहे ना, काही विद्यार्थ्याचं EWSचं सर्टिफिकेट नाही आहे, काही विद्यार्थ्याचं सपोज कास्ट सर्टिफिकेट नाही. तर असे विद्यार्थी काय होत आहेत, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ओपनमध्ये कन्वर्ट होतात. ओपन म्हणजे काय, तर जनरलमध्ये त्यांना कॅटेगरीची सीट अलॉट होत, म्हणजे कॅटेगरीचा मेरिट नंबर त्यांना भेटत नाही. मग त्यानंतर काय भेटतं, 3 दिवसाचं तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड मिळतो. तर त्या 3 दिवसामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील ते जर आले तर परत तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये काय होतं, तुमच्या कॅटेगरीमध्ये जाता. ठीक आहे, आलं लक्षात. तर आता सध्या जर कोणतं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर ओपनमधून फॉर्म भरून द्या. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमधून जर भरला असेल, 300 रुपये फी जर भरलेली असेल, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर 100 रुपये कन्व्हेन्शनल फी भरून 400 रुपये फी पे करून तुम्ही ओपनमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे. त्यानंतर ग्रेव्हन्समध्ये परत तुम्हाला काय करता येतं, तर तुमची कॅटेगरी चेंज करता येते ग्रेव्हन्स पिरियडमध्ये. ठीक आहे, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपले व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, डिप्लोमा फर्स्ट इयरचं पण आहे, सेकंड इयरचं पण आहे. तुम्ही जर जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या. पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच. ठीक आहे, ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला गाईडन्स करणार आहे. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.